नमस्ते मैत्रिणींनो, आज मी पारंपरिक पद्धतीने राखी कशी बांधायची ते दाखवित आहे। माझी पुतणी आली आहे माझ्या मुलाला राखी बांधायला। आता तो पाटावर अक्षित टाकत आहे, पाटावर बसत आहेत। आता प्रथम पाय धुवावे लागतात, पाय धुत आहे ती। राखी बांधायला येत असते माझी पुतणी, पाय धुवून राहिली आहे। आता नॅपकिननी पाय पुसावे लागतात, ही पारंपरिक पद्धत आहे। आणि प्रथम काय करायचं नंतर काय करायचं आजकालच्या मुलींना कळत नाही, त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवत आहे। आता कुंकू लावायचं, ओलं करून लांब टिका लावायचा। टिका लावलेला आहे। आता अक्षित लावायचं, तिला स्टेप बाय स्टेप सांगत आहे मी, या प्रकारेच राखी बांधायचं। आता अक्षवान करायचं 5 वेळा, अशा प्रकारेच राखी बांधायची। म्हणजे ही पारंपरिक पद्धत आहे। अक्षवान केल्यावर नमस्कार करायचा, त्यानंतर राखी बांधायची। सुरुवातीला पोतं बांधायची आहे आणि मग राखी बांधायची। नुसती राखी बांधायची नाही, पोतही बांधावं लागतं। आता राखी बांधत आहे ती, अशा प्रकारे राखी बांधावं लागते। मुलांना कसं कळत नाही, कधी राखी बांधायची, कधी पाय धुवायचे, कधी टिका अक्षवान करायचा, कळत नाही। या प्रकारे बांधायची आहे। थोडा धागा छोटा होता, त्यामुळे तिला थोडं बांधताना त्रास होत आहे। आता नारळ आणि श्रीफळ आणि केळ हातात, पाण्याचा विडा सुपारी दिलेली आहे हातामध्ये। त्यानंतर आरती करायची आहे आणि सोन्याची अंगठी आणि सुपारी यांनी 5 वेळा असं अक्षवान करायचं, असं ओवाळायचं आहे। या प्रकारे आणि मग आरती करायची आहे। आता माझ्या मुलाचं लग्न नाही झालेलं आहे, त्यामुळे काही ब्लाऊज पीस केळ मी असं दाखवायसाठी ठेवलेलं आहे। परंतु वहिनी वगैरे असली तर त्यांच्यासाठी काही गिफ्ट किंवा ब्लाऊज पीस केळ असं देतात, गोड काही चारायचं, मिठाई वगैरे। आता ती श्रीफळ प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता भाऊ दक्षिणा देतो, काही गिफ्ट द्यायचं असते, परंतु मी पैसे दिले आहे पॅकेटमध्ये। अशा प्रकारे राखी बांधायची। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? कमेंट्स करून कळवा मला। धन्यवाद।